यांचा जन्म झाला तिथं मरण आहे दादा. रिद्धी सिद्धीच्या जोरावर सुद्धा लोक संत मंडळी जगू शकले असते, पण नाही दादा, त्याने आपल्या देहाचा त्याग केला. तसं आपण कधीतरी जाणार आहोत हे लक्षात ठेवा. म्हणून आपण मंदिरात दर्शन घेतलंही पाहिजे. सकाळी उठल्यानंतर मला एक सांगायचंय, मंदिरात दर्शन घेऊन आपण थोडस मसनवाट्याकडे सुद्धा गेलं पाहिजे आणि लांबून दर्शन घेतलं पाहिजे. ही वैराग्याची प्राप्ती तुम्हाला झाली पाहिजे. वैराग्य झालं पाहिजे, तुम्ही वैरागी सामावर गेलं पाहिजे. आणि असं जर केलं तर तुम्हाला, म्हणून लक्षात घ्या, मृत्यू कधीही येऊ शकतो. श्वास बंद झाला की मृत्यू. स्वतः एखादी कोणतीही वस्तू उचला दादा, पेन जर खिशातला काढला तर श्वास बंद होतो, नंतर पेन उचलतो आपण. घागर उचला तुम्ही, घागर दम आपला बंद होतो. श्वास बंद, आपलं आयुष्य बंद होत. म्हणून मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, म्हणून घाबरू नका. आणि जे आयुष्य दिलेलं आहे त्या आयुष्यामध्ये नामस्मरण करा, चिंतन करा, आई वडिलांची सेवा करा. कारण एक लक्षात घ्या, जोपर्यंत आपण आपलं जीवन आहे तोपर्यंत पैसा करू नका. कारण पैसा कमवतो आपण कोणासाठी? आपला भ्रम झालेला आहे. आपल्याला वाटतंय आपण स्वतःसाठी पैसा कमवतो दादा. अजिबात नाही. हे पैसे, ही संपत्ती आपण एक दिवस कोणाच्या तरी स्वाधीन करणार आहोत दादा, स्वाधीन. मग त्यावेळेस कोणी नसणार नाही. संपत्ती सोडून गेले, थोडीशी संपत्ती घेऊन जा दादा.